मी तो म्हणजेच मोहपाडा आणि गोलंदाजी करताना एरनजाड. जे ऑपरेटर थोडा आवाज वाढवा. यावेळेस स्वतःची बॉडी रोल करत असताना फटका खेळण्याचा प्रयत्न इथे फलंदाजाने जरूर केलेला आपण पाहिला. हा चेंडू आलेला आहे निर्धाव. खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळाडू उपस्थित असतील, त्याशिवाय कोणीही उपस्थित नसेल याकडे सगळ्यांनी लक्ष द्या. खेळाडू कक्षामध्ये कोणत्याही समर्थकाला, चाहत्याला, प्रेक्षकाला तिकडे बसायचं नाहीये, अदरवाईज तुम्हाला आयोजकांच्या वतीने पेनलाइज केलं जाईल. ललित तयार आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न यावेळेस पुलच्या अंदाजाने खेळतात. कंट्रोल पुलचा फटका. क्षेत्ररक्षक आमच्या पंचांच्या बाजूने स्वॅट स्क्वेअर लगला उपस्थित आहे. एकदा विकेट मिळेल. बघा 4 षटकांचा सामना आहे, त्यातील 3 षटकं तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत ॲट एनी कॉस्ट 15 मिनिटांमध्ये पूर्ण करायची आहेत. 15 पेक्षा अधिकचं 1 मिनिट जरी तुम्ही वापरलं तरी एक खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये प्लेस करावा लागेल. या सूचनेकडे लक्ष द्या. 4 वाजून 24 मिनिटांनी या सामन्याला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात झालेली आहे. ललित पुन्हा एकदा 32 ट्रॅकिंग एंडला बॅटर विकी उपस्थित आहेत. ठरवून आलेले आहेत खेळाडू कक्षामधून हे दोन्ही फलंदाज की ललित या गोलंदाजाच्या विरोधात ऑनसाइडच टार्गेट करायचे. कधी कधी ग्रामीण क्रिकेटमध्ये असं घडलेलं आम्ही बघत असतो. फलंदाजाला विसर पडतो की ऑफसाईडला सुद्धा चौकार षटकार मिळू शकतात. बाउंड्रीज तिकडे सुद्धा आहेत आणि त्यातच हे जगन्नाथ क्रीडा संकुलाचं अत्यंत आकर्षक अशा पद्धतीचं मैदान आहे. या मैदानावर अनेक मोठे मोठे सामने होत असलेले आपण बघतो, अनेक स्पर्धा होत असलेले आपण बघत असतो. या अगोदर ऑल इंडिया 40+ एक फार मोठी स्पर्धा इथेच संपन्न झाली होती. त्याचमुळे ज्या फलंदाजाकडे चांगलं तंत्र आहे त्या फलंदाजाला ही क्रीडा नगरी व्यवस्थितरित्या निश्चित वापरता येईल. त्यासाठी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी गेल्यानंतर चांगलं टेम्परामेंट ठेवणं आहे, त्याचबरोबर तुमचा फोकस चांगला असला पाहिजे, बॅलेन्स टेक्निक तुम्ही वापरली पाहिजे. या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या असतात. स्पर्धेचं दर्जेदार आणि दिमागदार आयोजन केदार कांबरी, त्याचबरोबर गणेश भेरे, त्याचबरोबर प्रज्वल आणि चिराग स्वप्नील प्रज्वल. इथे काय झालेला आहे, हा झेल अत्यंत चांगल्या पद्धतीने घेण्यामध्ये यश मिळालेलं आहे या क्षेत्ररक्षकाला. दर्शन तिकडे होते, दर्शनचं क्षेत्ररक्षणामध्ये सर्वोत्तम प्रदर्शन, फलंदाज बाद. ललित भोईरचं पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू असलेलं आपण सगळेजण बघत आहात आणि पहिल्या षटकामध्ये यश मिळाले त्या गोलंदाज ललितला. उंचपुरे गोलंदाज आहेत. गोलंदाजाकडे ज्यावेळेस उंची असते त्यावेळेस तो काय करू शकतो या विषयावर यानंतर आपण चर्चा करू. स्ट्रायकिंग एंडला न्यू बॅटर प्रसाद दाखल झालेले आहेत. समोर ठेवलेला चेंडू यावेळेस ऑकवर्ड पोझिशनमध्ये फलंदाज आले होते. बघा, फार दूरवरून ज्यावेळेस एखाद्या उंच चणीचा गोलंदाज तुमच्या समोर येत असतो, त्याचा रनवे अप्रोच फार मोठा असतो, जवळजवळ 15-20 पावलांनी तुमच्या समोर येत असतो, त्यावेळेस फलंदाजाची एक धारणा बनत असते की आपल्याकडे अतिरिक्त गतीने चेंडू येईल. परंतु हाच फायदा उचलतो इथे गोलंदाज ललित. कमी गतीने चेंडू टाकतो, त्याचबरोबर त्याला वळण देतो. उंची अधिकची असली की गोलंदाज बाउन्सरने सुद्धा चकित करू शकतात फलंदाजाला. बाहेर निघणारा हा चेंडू यावेळेस आपल्याला पाहायला मिळाला. लेग कटरचा चांगला वापर केला होता. पाठमोरे अवस्थेमध्ये स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल इथे टिपता आला नव्हता गोलंदाज ललित भोईरला. ज्यावेळेस गोलंदाज स्वतः झेल सोडतो त्यावेळेस त्याला इतर कोणालाही दोष देण्याची तिकडे संधी मिळत नाही. ज्यावेळेस क्षेत्ररक्षक झेल सोडतात त्यावेळेस गोलंदाज भलत्याच आवेगाने त्याच्याकडे जात असतात आणि त्याचा समाचार तिकडे घेत असतात. परंतु इथे कुंपडाने शेत खाल्ला असं म्हणायला हरकत नाही.
यावेळेस पहिलं षटक दरम्यान मैदानाच्या आतमध्ये समाप्त झालेलं आहे. पहिल्या षटकामध्ये धावपलकर धावा जोडल्या गेलेल्या आपण पाहिल्या, त्या म्हणजेच 5. दुसऱ्या फेरीतील हा सामना अत्यंत महत्त्वाचा की जो 4 षटकांचा आहे. सुरुवातीच्या 3 षटकांसाठी 15 मिनिटं तुम्हाला वापरायची आहेत. त्यापेक्षा अधिकचा वेळ घेतला तर दंड म्हणून एक अतिरिक्त खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये प्लेस करावा लागेल. खरं तर हे असे जे नियम आहेत, किंबहुना हा जो नियम आहे तो ICCने बनवलेला नियम नाही, परंतु वेळेची बचत व्हावी याकरता सगळ्यांनी त्याकडे प्रकर्षाने पाहिलेलं आहे, गांभीर्याने पाहिलेलं आहे. मला असं वाटतं T20चा एक सामना होता भारत आणि पाकिस्तान, त्या सामन्यामध्ये या पद्धतीने खरं तर एकदा एक क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये आला होता. तिथून पुढे मग तो पांडा पडलेला आपण बघितला. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सनी राणेचा वापर केला जातोय. TDPL या स्पर्धेमध्ये सुद्धा या गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली होती. त्याचमुळे एखाद्या मोठ्या स्पर्धेमध्ये ज्यावेळेस तुम्ही सम्मिलित होता, किंबहुना ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग सारखी स्पर्धा आहे आणि त्या स्पर्धेमध्ये मग पूर्ण ठाण्यामधून चांगले चांगले खेळाडू येत असतात, चांगले गोलंदाज, चांगले फलंदाज. विकास मेहर, बंटी मेहर, चेतन भोईर यांच्या वतीने विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज अनाऊन्स झालेलं आहे. इथे हा झेल घेण्याची संधी व्यवस्थितरित्या वापरता आली नाही. क्रिकेटमध्ये संधी या शब्दाला फार मोठं महत्व आहे. संधी मिळत नसेल तर संधी निर्माण करावी लागते. निर्माण केलेल्या संधीचा स्वतःच्या हितासाठी त्याचबरोबर संघाच्या हितासाठी योग्य रीतीने वापर करावा लागतो. असं म्हणतात की संधी या देवतेच्या डोक्यावर केस नसतात, त्याचमुळे आलेली प्रत्येक संधी तुम्हाला ग्रॅब करता आली पाहिजे. संधी ज्यावेळेस तुमचा दरवाजा ठोठावण्यासाठी येते त्यावेळेस तुम्ही नेमकं काय करता याला फार मोठं महत्व आहे. हा फटका चांगला आहे बघा. या अगोदर जर झेल टिपला गेला असता तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये असता, कदाचित हा चौकार सुद्धा आला नसता. त्यामुळे ती ऑपॉर्च्युनिटी ग्रॅब केली नाही, तिला कॅपिटलाइज करता आलं नाही क्षेत्ररक्षकाला. आणि निराश मुद्रा क्षेत्ररक्षकाची आपण पाहतो, जखमेवर चोळलं गेलेलं आहे मीठ आणि याचबरोबर हा चौकार. चर्चा करत होतो त्याकडे पुन्हा एकदा वळू. स्विच करण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे, पंच सहमत आहेत. यष्ट्या रोखून खेळण्याचा प्रयत्न फलंदाज जर्सी नंबर 33 वेअर केलेला या फलंदाजाचा इथे फसलेला आपण बघतो. आणि यावेळेस पंचांचं बोट आभाळाकडे, फलंदाज रोहन बाद. थँक्यू. टेनिस क्रिकेटमध्ये अशा अनेक संघ आपण बघतो जे आपल्या विभागाशी मर्यादित न राहता आपल्या विभागाच्या बाहेर जाऊन चांगलं प्रदर्शन करत असतात. बघा, तुम्ही विभागाच्या बाहेर गेल्यानंतर मग काय होतं नेमकं, तुम्ही जिंकता हारता याला तितकं महत्त्व नाही. प्रत्येक वेळेस तुम्हाला चांगला अनुभव मिळू शकतो. या अगोदर ढोके संघाविषयी म्हणताना मी सांगितलं होतं की दिना पाटील साहेब त्यांच्या वतीने ठेवण्यात आलेली स्पर्धा श्री गुरुदत्त चौथा हिरवा क्रीडानगरी माणकोली येथे फ्री एंट्री टुर्नामेंट होती. तिथे ढोके संघ सम्मिलित झाले होते. त्या स्पर्धेत त्यांना फार काही चांगलं प्रदर्शन करता आलं नाही, परंतु तरी सुद्धा तिथून मिळालेला अनुभव ते त्यांच्यासाठी वापरू शकतात. अनुभव अत्यंत महत्त्वाचा आहे आणि तो मग आपल्याला वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये खेळून वेगवेगळ्या विरोधक संघांच्या बरोबर खेळून मिळत असतो. पुस्तकी ज्ञान हे अत्यंत महत्त्वाचं जरूर आहे, परंतु प्रॅक्टिकली ते कशा पद्धतीने तुम्हाला मिळवता येईल याकडे तुम्ही जर गांभीर्याने पाहिलं तर मग क्षेत्र कोणतं असू द्या, तुम्ही स्वतःला सिद्ध कराल. आणि एकदा सिद्ध केलं की प्रसिद्ध होता. सनीने या षटकामध्ये त्याच्या नावाप्रमाणे गोलंदाजी इथे सुरूच ठेवलेली आहे. आणखी एक फलंदाज बाद. कडे 11 खेळाडू असतात. त्या 11 खेळाडूंना सगळ्यांना आपापली जबाबदारी जर योग्य रीतीने माहीत असेल, आपला रोल माहीत असेल, भूमिका माहीत असेल, मैदानाच्या आतमध्ये त्यांनी ते जर व्यवस्थित वटवली तर मग तुमचं क्रिकेटिंग युनिट हे नावारूपाला येत असतं, पॉप्युलर बनत असतं. आणि त्याच पद्धतीने टेनिस क्रिकेटचा विचार केला तर अशा अनेक संघ आहेत. भावाळे ब संघाच्या नावाचा आपण उल्लेख करू शकतो. सूरज केने, योगेश भालेकर. खरं तर त्या संघामध्ये फक्त एकच मोठं नाव आहे, सूरज केने. इतर सगळी नावं तितकी मोठी नाहीत. योगेश भालेकरचं नाव सुद्धा तितकंच चांगलं आहे. तरी ॲज अ युनिट म्हणून, एक संघ म्हणून त्यांची कामगिरी अत्यंत चांगली बनत असते. जबाबदारी घेतात नेहमी सूरज केने.
बऱ्याचदा मी त्यांना पाहिलं. या अगोदर समालोचक चषकामध्ये सुद्धा भावळे संघाचं प्रदर्शन चांगलं राहिलं होतं. एक स्पर्धा मला आठवते, त्या स्पर्धेमध्ये लागोपाठच्या 3 इनिंगमध्ये लागोपाठ 3 अर्धशतकं सूरज करेने दाखवली होती. त्यामुळे त्या पद्धतीने चिवट तुम्हाला राहावं लागतं. ह्या सगळ्या गोष्टी तुमचा इंटेंट दाखवत असतात. त्याचबरोबर या सगळ्या गोष्टीतून तुमचा पॉझिटिव्ह माइंडसेट पाहायला मिळतो, तुमचा निर्धार पाहायला मिळतो. 2 पूर्ण तिसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला गेलेला आहे आणि पाहता पाहता इथे 3 धावा पूर्ण करत असताना 2 फलंदाज आपण बघतो. या 3 धावांनी धावफलक पुढे जाईल. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिलं तर त्या आहेत 14, अर्थात 14. हे षटक क्रमांक दुसरं फेकलं जात आहे सनी राणेच्या वतीने. वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये तुम्ही जाऊन जर अनुभव घेतला, त्याचबरोबर अनेक चांगल्या चांगल्या संघाबरोबर तुम्ही जर जाऊन खेळलात, तर तो अनुभव तुमच्या संघाच्या प्रगतीसाठी तुम्ही वापरू शकता. सनी राणेची गोलंदाजी आपण त्याविषयी चर्चा करत होतो. TDPL स्तरावर ज्यावेळेस तुम्ही गोलंदाजी करता त्यावेळेस अनेक मातब्बर गोलंदाज तिकडे आलेले असतात. त्या गोलंदाजांची शैली, त्या गोलंदाजांचा माइंडसेट, त्या गोलंदाजांची तयारी, त्या गोलंदाजांचा फिटनेस, या सगळ्या गोष्टी मग तुम्हाला तिथे अनुभवायला मिळतात आणि त्यातून तुम्ही खूप काही शिकत असता. वेळेच्या बाबतीत वॉर्निंग तुम्हाला निश्चितच दिली जाईल, कारण 2 षटकं झालेली आहेत. 2 षटकांसाठी किती वेळ वापरलाय आमचे गुणसंख्या लेखक आमच्यापर्यंत पोहोचवतील. जितू गायकर यांची उपस्थिती आजच्या दिवसामध्ये या क्रीडानगरीमध्ये आपण बघत आहोत. जितू म्हटलं की एक करारी व्यक्तिमत्व, छोटा पॅकेट बडा धमाका. 2 षटकं संपली आणि 2 षटकानंतर धावपलकर धावा आपण पाहिला तर त्या आहेत 14, अर्थात 14. 3 गडी बाद झालेले आपल्याला पाहायला मिळतात. तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये फेकण्यासाठी नवीन गोलंदाज वापरला जातोय. वेदू क्रमांक 3 साठी येतात. बघा, ग्रामीणचे काही संघ असे असतात केदार, की जिथे तुमची फलंदाजीची ऑर्डर त्याचबरोबर गोलंदाजीची ऑर्डर ठरलेली असते. म्हणजे परिस्थिती कशी असू द्या, तुमचा पहिला गोलंदाज हा ललित असणार आहे, दुसरा गोलंदाज सनी आहे, तिसरा गोलंदाज वेदू आहे. परत जर 5 षटकांचा सामना असेल तर चौथं षटक सनीचा असणार आहे आणि शेवटच्या षटकासाठी साहिल बोराडेचा तुम्ही वापर करणार आहेत. या पद्धतीने ते ठरलेलं असतं. अशा अनेक संघ मला पाहायला मिळालेत की जे ॲज पर दी सिच्युएशन त्यांची जी डिसिजन मेकिंग आहे किंवा त्यांची रणनीती आहे ते बदलत नाहीत. मुरबाड विभागामध्ये इथेच खरं तर अगदी जवळपास तुमच्या आहे चाफेवाडी पठार म्हणून एक संघ आहे. MS11 चाफेवाडी पठार, बबलू पारदी, त्याचबरोबर कल्पेश कातवारा. चांगली टीम आहे. 2-3 महत्वाचे खेळाडू आहेत, ते जबाबदारी घेतात, खेळतात. आदिवासी गटांमध्येही त्यांना बऱ्याचदा चांगलं यश मिळाले. परंतु तो एक असा संघ आहे की परिस्थिती कशी असू द्या, त्यांच्या गोष्टी ठरलेल्या आहेत त्याच पद्धतीने ते करतात. कधी त्यांची ओपनिंग पेअर बदललेली मी आजपर्यंत पाहिलेली नाही. बेदूचं हे षटक उजव्या बाहेरून यावेळेस कव्हरच्या दिशेने खेळलेले आहेत. अत्यंत चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतो. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे निघून जातोय. दर्शनीय आणि प्रेक्षणीय चौकार.
धावपलकर धावांचा विचार केला तर जाऊन पोहोचलेले आहे 25 25 धावांपर्यंत गेलेला डाव आपण बघत आहोत. या डावाला आता इथे वेग मिळायला लागलेला आहे. फलंदाज चांगली फलंदाजी करायला लागलेली आहेत. प्रसादच्या पायांमधला चेंडू आहे, ड्राईव्ह करतायत इथे क्षेत्ररक्षक फार दूरवरून चेंडूपर्यंत पोहोचले. सनी तिकडे उपस्थित आहेत. फेकी तितकी चांगली करता आली नाही. क्रिकेटमध्ये क्षेत्ररक्षण करत असताना तुम्ही चांगलं क्षेत्ररक्षण केलं की त्यानंतर एक दुसरा महत्वाचा घटक असा असतो की तुम्हाला योग्य एंडला थ्रो द्यायचा असतो आणि तो थ्रो देत असताना मग तुम्ही बुलेट थ्रो देता, अंडरआर्म थ्रो देता की हवाई मार्ग देता हे सुद्धा तुम्हाला ठरवावं लागतं. खरं तर या सगळ्या गोष्टी करण्यासाठी तुमच्याकडे वेळ खूप नसतो. त्यामुळे ज्या ज्या परिस्थितीमधून तुम्ही जाता ती परिस्थिती तुम्हाला काहीतरी शिकवत असते. समोरच्या दिशेने स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड इथे क्षेत्ररक्षण चांगलं आहे, फेकी सुद्धा तितकीच चांगली आहे. याचमुळे या शेवटच्या चेंडूवर एक धाव आलेली आहे आणि एका धावेने धावफलक पुढे गेलं. 3 षटकं संपतायत. फलंदाजी करणारा संघ मोहपाडा जाऊन पोहोचलेला आहे 28 वर. आतापर्यंत त्यांचे 3 फलंदाज बाद झालेले आहेत. गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी एक अतिरिक्त क्षेत्ररक्षक त्यांना 38 सर्कलच्या आतमध्ये प्लेस करावा लागेल ज्यावेळेस चौथं षटक सुरू होईल. कारण गुणसंख्या लेखकाच्या वतीने सूचना आलेली आहे, तुम्ही 15 मिनिटांपेक्षा अधिकचा वेळ अर्थात 17 मिनिटांपेक्षाही अधिकचा वेळ तुम्ही घेतलेला आहे. त्यामुळे चंदू आपण या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे. पुन्हा एकदा सर्वांचं बदलापूर गाव चषक 20-25 या स्पर्धेच्या पहिल्या दिवसामध्ये सहर्ष स्वागत. पंचांना विनंती आहे, एक अतिरिक्त खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये प्लेस करायचंय. ही सूचना या अगोदर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. आयोजक वेळेच्या बाबतीत इथे कटाक्ष ठेवून आहेत. स्वतः आयोजक आमच्या बरोबर या मुख्य व्यासपीठाशी जोडलेले आहेत, त्याचबरोबर या समालोचन कक्षामध्ये आहेत. त्याचमुळे त्यांच्या सूचना येतात. या स्पर्धेचे आयोजक 4 धाम, केदार कांबरी, त्याचबरोबर प्रज्वल, स्वप्नील, चिराग आणि या सगळ्यांना अत्यंत चांगलं सहकार्य मैत्री ग्रुपचे राज्यस्तरीय अध्यक्ष गणेशजी भेरे साहेबांचं. ही पंचसूत्री, पंचतंत्रात अनेक चांगल्या चांगल्या गोष्टी आपल्याला वाचायला मिळतात, ऐकायला मिळतात. यांच्या वतीने अत्यंत चांगली ही क्रीडा स्पर्धा तुमच्या आमच्या भेटीला आणली गेलेली आहे. इथे फलंदाज बाद झालेत, राजेश मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. जर्सी नंबर 1 परंतु समीर जात आहेत. हा ट्रेंड मी आज बऱ्याचदा पाहिलाय. खरं तर मैदानाच्या आतमध्ये मला असं वाटतं प्रशांत सुरेरावचा संघ खेळत होता आणि त्या संघामध्येही जितेशची जर्सी अभिने वेअर केली होती, आणखी वेगवेगळ्या जर्सीज वेअर केल्या होत्या. मैदानाच्या आतमध्ये आता इथे एरंजाट खेळते. ललितने मला असं वाटतं चंदूची जर्सी वेअर केलेली आहे आणि चंदूने ललितची वेअर केलेली आहे. इथेही जो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातो त्याची जर्सी राजेशची आहे, परंतु त्याचं नाव समीर आहे. वेगळाच ट्रेंड आज खरं तर इकडे बदलापूरमध्ये मी तो अनुभवलेला आहे, याचा उल्लेख नेहमी करेल. काय फटका आहे मैदानाच्या आतमध्ये गेल्या गेल्या आक्रमकतेला गवसणी घालणारा हा फटका, पहिलाच तडाखा. आपल्या उपस्थितीची दखल घेण्यासाठी प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजाला इथे त्याने भाग पाडलेला आहे. स्वॅक्सचे स्वागत, षटकार. या वेळेस टिपला गेलेला आहे झेल आणि याचबरोबर ज्या फलंदाजाने या अगोदर षटकार दाखवला त्याचा लगेचच संपलेला आहे खेळ. फलंदाज समीर बाद.
या हंगामामध्ये जवळ 6 ते 7 वेळा मयूर पिसेकर असतील, त्याचबरोबर अनिकेत कुलकर्णी, मयूर ज्युनियर आणि विशाल यांचा दौरा मुरबाडमध्ये मी अनुभवलेला आहे. अनेक स्पर्धांच्या भेटीसाठी ते आले होते. यावेळेस धावफलक आपण पाहिलं तर ते स्थिर आहे 34 वर. या षटकातील 3 चेंडूंचा खेळ येणं शेष आहे. यानंतरचा दुसऱ्या फेरीचा सामना इकडे निश्चित होत आहे. आयोजकांच्या वतीने माहिती मिळेल. जय हनुमान ढोके आणि त्यांच्या विरोधात गावदेवी आंबेशिव असा हा सामना आहे. पंचांचं बोट आभाळाकडे, त्याचमुळे फलंदाजाला परतावं लागेल. इथे आणखी एक फलंदाज बाद. मोहपाडा संघ मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करताना आपण बघत आहोत. प्रतिस्पर्धी संघाच्या संघनायकाने नाणेफेक जिंकली आणि त्याने मोहपाडा संघाला सलामी प्रथम फलंदाजी करण्यासाठी तिकडे आमंत्रित केलेलं आहे. गोलंदाजी चांगली राहिली. गोलंदाजांचा जर आपण विचार केला तर विशेषत्वाने पहिलं षटक फार चांगलं राहिलं होतं गोलंदाज ललितचं. त्यानंतर वेदूनेही चांगली गोलंदाजी केली. सनीची गोलंदाजी नेहमी चांगली असतेच. स्लॉगचा फटका खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाने जरूर तिकडे केला होता. चेंडूफळीचं कनेक्शन त्याला करता आलं नाही. बाईटच्या रूपाने ही धाव निश्चितच मिळते आणि या एका धाव्याने धावफलक पुढे जात आहे. हळवारपणे पुढे जात असताना एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिला तर ते आहेत 35 अर्थात 35. या सत्रातील शेवटचा चेंडू येईल का? यस, शेवटचा चेंडू. यानंतर गोलंदाज साहिलच्या वतीने फेकला जाईल. 35 बनलेले आहेत. एखादा चौकार आला तर 40चं टार्गेट दिलं जाईल. षटकार आला तर 40 पेक्षा अधिकचं टार्गेट मिळू शकतं. पाहायचंय मैदानाच्या आतमध्ये नेमकं काय घडेल. मोठा फटका खेळण्याचा निर्धार आपण बघितला. इंटेंट शो केला. आणखी एकदा चेंडूफळीचा संपर्क आला नाही. शेवटच्या चेंडूवर मिळाली एक धाव आणि त्याचमुळे धावफलक आपण बघितलं तर या पहिल्या डावाच्या अंती जाऊन पोहोचलेले आहे 36 वर आणि सामना जिंकण्यासाठी दुसऱ्या डावामध्ये एरनजाट संघाला बनवायच्या असतील धावा 37. आपण जात आहोत यानंतरच्या सामन्याच्या नाणेफेकीकडे. नाणेफेकी दुसऱ्या फेरीच्या दुसऱ्या सामन्याची निश्चितच आपण बघू शकणार आहोत आणि नाणेफेक संपन्न करण्यासाठी तयार असतील किरणजी शिंदे साहेब यांच्या शुभ हस्ते ही नाणेफेक आपण संपन्न करणार आहोत. आंबेशिव आणि त्यांच्या विरोधात जय हनुमान ढोके असा हा यानंतरचा दुसऱ्या फेरीचा महत्त्वाचा दुसरा सामना असणार आहे. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल ॲज अर्ली ॲज पॉसिबल लवकरात लवकर आपण आमच्या नाणेफेकी कक्षामध्ये जॉईन व्हा. आमचे मान्यवर तुमच्या प्रतीक्षेत आहेत. एका षटकाच्या आतमध्ये जर संघ कर्णधार उपस्थित नसेल तर तुमचा सामना जो 4 षटकांचा आहे तो 3 षटकांचा खेळवला जाईल. जय हनुमान ढोके संघाचे संघनायक आमच्या बरोबर जोडलेले आहेत. मंगेश भोईर, आंबेशिव संघाच्या कॅप्टनला विनंती आपण इकडे नाणेफेकी कक्षाकडे या. शिंदे साहेबांच्या शुभ हस्ते ही नाणेफेकी ते संपन्न होत आहे. निर्धारित 4 षटकांचा हा सामना बदलापूर गाव चषक या स्पर्धेचा आपण पहिला दिवस सगळेजण अनुभवत आहात. कॉलिंग कोणाचं आहे? आंबेशिव संघाचे संघनायक कॉलिंग करतायत.
यस नानक स्पिन करा, काटा अशा पद्धतीने मागणी. आणि नाण्याची दर्शनी बाजून जर आपण पाहिली तर ती आहे छापा अशी, त्याचमुळे नाणेफेक जिंकलेली आहे ते म्हणजे ढोके संघाच्या संगनायकाने. शिंदेसाहेब आपणास विनंती आहे, मुख्य व्यासपीठाची शोभा आपण वृद्धिंगत करा. मंगेश माझ्याबरोबर जोडलेले आहेत, ज्यांचा खेळ खरं तर या पहिल्या फेरीच्या सामन्यामध्ये मी पाहिला. काय नेत्रदीपक फलंदाजी, दर्शनीय फलंदाजी त्याची मी पाहिली होती. त्यामुळे पहिला प्रश्न तुला त्याच पद्धतीचा विचारतो की इतकी चांगली फलंदाजी करण्याच्या मागचं रहस्य नेमकं काय? प्रॅक्टिस करताना नेमकी कशा पद्धतीने फलंदाजीची प्रॅक्टिस करतो? प्रॅक्टिसमध्ये 6 बॉल 18 रन आम्ही करायला, म्हणजे 6 बॉल 18 केलं तर डबल 6 बॉल भेटतात. तर आम्ही तशी फलंदाजी करतो. 6 चेंडूंमध्ये 18 धावा बनवायचे अशा पद्धतीने संघाचा सराव असतो आणि ज्या फलंदाजाने बनवल्या त्याला पुन्हा खेळण्याची संधी मिळते. त्याचमुळे मग मॅच खेळत असताना ते इक्वेशन तुमच्या डोळ्यासमोर नेहमी येतं आणि चांगली फलंदाजी अपसूकच बनत असते, होत असते. नाणेफेक जिंकले, निर्णय काय? फिल्डिंग. क्षेत्ररक्षण करण्यामागे निश्चित अशी काही कारणं आहेत का? दुसऱ्या फेरीचा सामना खेळता प्रतिस्पर्धी संघ आहे आंबेशिव. आंबेशिव संघाला आम्ही जवळजवळ 50 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. चांगली गोलंदाजी करून कमी धावांचं टार्गेट इथे कसं येईल याकडे लक्ष असणार आहे. फलंदाजी करायचं आहे आंबेशिवकर. गोलंदाजी आपण पाहिली तर ढोके संघाने पहिल्या फेरीच्या सामन्यामध्ये त्यांची गोलंदाजी तितकी चांगली जरी राहिली नव्हती, परंतु फलंदाजी करत असताना प्रतिस्पर्धी संघाच्या विरोधात त्याने 86 धावांचं फार मोठं, अगदी डोंगरा एवढं टार्गेट तिकडे चेस डाऊन केलं होतं. त्याचमुळे किती धावांचं टार्गेट त्यांच्या समोर ठेवलं पाहिजे, काय असेसमेंट आहे? काय असेसमेंट नाही आहे. 60 रनवर 60-70 रन आम्ही बनवू. 4 षटकांमध्ये 60 ते 70 धावा बनवण्याचा निर्धार इथे केला गेलेला आहे. एक कर्णधार म्हणून या अगोदरच्या सामन्यामध्ये काही खेळाडूंची निश्चितच तुम्हाला साथ मिळाली, चांगला खेळ झाला, परंतु असे दुसरे कोणते खेळाडू आहेत की ज्यांच्या चांगल्या प्रदर्शनाची तुम्ही वाट बघत आहात? आकाश तामाने आहे, मयूर तामाने, वैभव खाकरे, ओमकार मोरे, नरेश कडवे यांच्याकडून 4-5 खेळाडू असे महत्त्वाचे आहेत की ज्यांच्या कॉन्ट्रीब्युशनची वाट बघतायत. आणि दोन्ही संघ कर्णधारांच्या चांगल्या प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. तुम्हाला दोघांनाही विजयासाठीच्या हार्दिक शुभेच्छा असतील. नाणेफेक संपन्न झालेली आहे की जी जिंकलेली आहे ते जय हनुमान ढोके संघाच्या संघनायकाने, ते करणार आहेत प्रथम क्षेत्ररक्षण. धन्यवाद. थँक्यू सो मच. सुनीलजी शेळके सर यांचा आवाज आपण ऐकत होतो. अंपायर सिग्नल नो बॉल. टार्गेट होतं या मॅचमध्ये 37 धाबांचं. 36 धाबा बनल्या गेल्या 4 षटकामध्ये आणि आता 37 धाबाचं टार्गेट उराशी बाळगून सलामी जोडी दाखल झाली आहे मैदानाच्या चारमध्ये. एका बाजूला तुम्ही पाहता मयूर बेहेर आणि त्याच्या साथीला सनी राणे, ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. पहिलाच बॉल नो बॉल फेकला. नो प्लस 1 असा 2 धाबा ते मात्र जोडले जातील. 1+1 या 2 धाबा फलकावरती जोडले जातात. सुरुवात मी म्हणेन थोडीशी खराब झाली आहे टीम मोहपाडा एरंजाड या संघासाठी. गोलंदाज तुम्ही पाहताय गोलंदाजी मार्गप्रती प्रसाद म्हात्रे. फ्रीडचा बॉल होता, ऑन साईडला खेळला, गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न, डीपमध्ये बिकी धावतात, बॉलला अडवलं, उत्तम फेक करतात. दरम्यान धाबा किती मिळतील हे देखील पाहावं लागेल. 2 धाबा इथे एकवटल्या गेल्या. गुड आणि बिटवीन द विकेट, गुड कॉलिंग अल्सो. साई रिवन या टीमचे संदेश भोपी जोडले गेले, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून 2 धाबा फलकावरती जोडल्या गेल्या. सुरुवात मी म्हणेन थोडीशी खराब राहिली टीम मोहपाडा या संघासाठी, परंतु मैदानाच्या टीम एरंदर संघाची सुरुवात भरपूर चांगली झाली आहे. टार्गेट थोडंसं छोटं आहे, 37 धाबा इथून मात्र चेस करायचे आहेत. त्याच अनुषंगाने आता ही मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. ऑन साईडला खेळलाय, फटका चांगला आहे, विकी पोहोचतोय, वाढ कॅच, परतावा लागेल माघारी मयूर बेहेरला. जरी या मॅच मध्ये तुम्ही पाहताय समीकरण टार्गेट थोडंसं छोटं आहे, परंतु मोहपाडा डाव देखील मोठा आहे आणि दोन्ही संघाला एकामेकाचा डावपेच माहिती आहे, कारण एकाच मैदानावरती दोघेही सराव करतात. एका जंगलातील 2 भाग एकामेकाच्या आगेस आता डरकाळी फोडत असताना फलंदाज बाद. जिंकली आहे आणि तोच खेळाडू आता इथून मात्र मैदान सोडतोय. मयूरजी पिसेकर साहेब, प्रतीकजी पिसेकर साहेब यांच्या एक मोठी स्पर्धा जगन्नाथ स्मृती चषक, त्या स्पर्धेमध्ये काय खेळ दाखवला आता मयूर बेहेरनं आणि या स्पर्धेतील बेस्ट बॅटरची बाईक त्याच्या नावावरती आहे. परंतु आता या मैदानावरती मी म्हणेन थोडीशी नाराज कामगिरी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. बरेचसे प्रेक्षक जोडले गेलेत.
केतनजी भोईर आहेत, केतनजी भंडारी देखील या मॅचचा आनंद घेतात. निखिलजी सुभाष मेहर असतील, त्याचबरोबरीनं विकास असतील, विकास मेहर, सर्वांचं मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. आमचे मित्र नितीनजी भोईर ते देखील मॅचचा आनंद घेतात, त्यांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. कारण एरंदाड विरोधात एरंदाड अशी फाईट तुम्हाला पाहायला मिळते. नवीन खेळाडू चंदू मेहर मैदानाच्या दाखल झाला या मॅचमध्ये. इथून डॉटबॉलची समाप्ती होत असताना चंदूच्या खांद्यावरती मोठी जिम्मेदारी आहे. नेहमीच यंगस्टर खेळाडूला घेऊन तो चांगला क्रिकेट खेळत असतो, परंतु या मॅचमध्ये तो कशा प्रकारचा क्रिकेट खेळणार आहे त्यावरती साऱ्याचं लक्ष आता लागलं आहे. नेहमीच ज्यावेळेस मोहपाडा संघ खेळत असतो त्यावेळेस षटक क्रमांक पहिले घेऊन गुरुदाजी मार्कवरती दिनेश भालेराव येतात, परंतु या मॅचमध्ये काहीसं वेगळं करण्याचा प्रयत्न तुम्हाला पाहायला मिळेल. प्रसाद बात्रे तो मात्र षटक क्रमांक पहिले घेऊन आलाय. इथे बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका फोसलाय, गोलंदाज हसलाय आणि आता फलंदाज इथे मात्र रुसलाय. चंदू मेहरला परतावं लागेल. बागारी 3 खेळाडू पुढे सरकले जरूर, परंतु समीरने सांगितलं हा जेल माझा आहे, तो मिस टिपणार. फलंदाज बाद. मैदान सोडलाय. मी आधीच म्हटलं होतं टार्गेट थोडंसं छोटं आहे, परंतु मोहपाडा एरंदाड हे नाव मोठं आहे. दोन्ही खेळाडू तुम्ही पाहता, दोन्ही संघ एकाच मैदानावरती सराव करतात, त्यामुळे दोघांनी डावफेच माहिती आहे. त्यामुळे आतापर्यंत आपण पाहिलं ज्या प्रकारची बॅटिंग पहिल्या डावामध्ये आपण पाहिली आहे, आता तीच बॅटिंग आणि तशीच गोलंदाजी तुम्हाला देखील या दुसऱ्या डावामध्ये पाहायला मिळते. ऑन साईडला खेळलाय, फटका फसला की काय, खेळाडू पाठमोरा डीप मध्ये क्षेत्रक्षक पोहोचतोय. विकी जजमेंट त्याचं थोडंसं चुकलं, दरम्यान 2 धावा ते देखील मिळतील. भरपूर वेगानं या 2 धावा इथे एकवटल्या गेल्या. वाराच्या वेगानं झपाट्यानं मी म्हणेन ना खेळाडू विकी पोहोचला होता. बॉलला इथे मात्र झेल घेण्याचा प्रयत्न त्याचा कुठेतरी फसला, परंतु आपल्या संघासाठी त्याने 2 धावा वाचवल्यात, या शंकात नाहीये. 2 धावा इथे मिळतील. टीमची टोटल 2 धाब्याच्या साथीने आता पुढे सरकत असताना धावफलक तुम्ही पाहता जाऊन पोहोचलं. स्कोर कार्डवरती धाबा आता तुम्हाला पाहायला मिळतील फक्त आणि फक्त 6 धाबा. षटक क्रमांक पहिला अजूनही मार्गस्थ आहे. षटकातील काही चुंडीचा खेळ अजूनही शिल्लक आहे. बंटू गो शेवटचा बॉल आता शिल्लक आहे. सूरज तरेला तुम्ही पाहता जो चांगला खेळाडू आहे, एक चांगला क्षेत्ररक्षक म्हणून त्याची ओळख आहे. राऊंड द विकेट. इथे देखील बिगिट करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा, कॉटन बॉलची संधी निर्माण झाली आणि आता खेर ललित भोईरला देखील मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद. जबरदस्त 5व्या क्रमांकावरती हा खेळाडू दाखल झाला. चला अधिकचा वेळ खर्च करू नका टीम मोहपाडा एरंदाड. आणि आता तुम्हाला देखील एक खेळाडू 38 वर्तुळाच्या आतमध्ये घ्यावा लागेल, ज्या प्रकारे एरंदाड संघाने घेतला होता शेवटच्या षटकामध्ये. त्यामुळे आता वेळ तुम्ही कमी खर्च करा. अजून आपल्याला 2 सामने कव्हर करायचे आहेत यानंतर, त्यासाठी आपण आता अधिकचा वेळ खर्च करू नका. गावदेवी अंबेशी विरोधात जर्मन ढोके अशी देखील मॅच तुम्हाला जरूर पाहायला मिळेल याच मैदानावरती. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगणे ही स्पर्धा तुम्हाला जरूर पाहायला मिळते. सिद्धरजी धुळे साहेब जे या संघटनेचे अध्यक्ष आहेत, दिलीपजी गणपत बैकर साहेब जे उपाध्यक्ष आहेत, संतोषजी बात्रे, त्याचबरोबर दिनेशजी भोईर जे कार्याध्यक्ष आहेत, सचिनजी दलाल जे खजिनदार आहेत, नरेश मराठे जे सदस्य आहेत, धनराजजी म्हात्रे त्यांच्याही नावाचा उल्लेख व्हायला हवा. अविनाशजी बजे जे मात्र सदस्य आहेत. षटक क्रमांक दुसऱ्या घेऊन गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज विकी येतोय. विकी अर्थातच रोहन हा खेळाडू आता सज्ज झाला. स्ट्रायकिंग गेटवरती सनी राणे हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. गोलंदाज सज्ज होतोय. राईट ऑन द विकेट. रिव्हर्स अटॅक केलाय, वाढ शॉट
पहिला बॉल फेस करतोय सनी राणे आणि त्याच्या बॅटमधून बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. सर टाइम अलर्ट आहे त्यामुळे अधिकचा वेळ खर्च करू नका. 6 चेंडू नॉन स्ट्रायकिंग एरियावरती उभा होता. बऱ्याचशा घडामोडी त्याने पाहिलेत आणि पाण्यातून मासा जसा बाहेर काढावा आणि तो मासा चाचपडतो ना, तसा सनी राणे चाचपडत होता आणि अखेर त्याला स्ट्राईक मिळाली. आता सलगचा दुसरा चौकार सनी राणेच्या बॅटमधून, 4 धाबा. या षटकाच्या अंती आपण पाहिल्या फक्त 6 धावा होत्या. तिथे जवळजवळ 3 खेळाडू बाद झाले आणि आता तुम्ही पाहताय नयन आणि त्याच्या साथीनं सनी 3 बॉलवरती 3 चौकार वसूल करतोय. धावफलक आता पुढे सरकत असताना या मॅचमध्ये तुम्ही पाहताय समीकरण आता येऊन ठेपलंय. येणारे अजून काही चेंडूचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाज विकी वरती आक्रमण चढवण्यात आलाय. शफल झाले, ऑन साइडला खेचलाय, फाईन लेगला फेकून दिलाय, क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित आणि इथे मात्र बॉलला अडवण्याचा प्रयत्न जरूर झालाय, परंतु आता चौथा चौकार येतोय सनी राणेच्या बॅटमधून. आग लगी हो सीने में आणि मैदानाच्या आतमध्ये आता फक्त आणि फक्त 11 धाबाची गरज. सामना खुला गेलाय. डिफेन्सिव्ह पवित्रा घेतला होता. माहिती आपण आता सिंगल डबल हा सामना जिंकू शकतो. याच अनुषंगानं एक सिंगल धाव इथे एक पडली आहे. धावफलक पुढे सरकतोय सिंगच्या साथीनं. टीमची टोटल धावफलकावरती आता तुम्ही पाहताय आतापर्यंत 27 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. या मॅचमध्ये आता 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्याकरिता 10 धावांची गरज. कल्पेची मोगे आणि विकास मेहर यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज देण्यात आलंय सनी राणेसाठी. बारा चेंडूचा खेळ शिल्लक आहे. या मॅच मध्ये अजूनही 10 धावांची गरज आहे.
संघ पूर्णपणे अडचणीत सापडला होता. अशा परिस्थितीमध्ये आपण पाहिलं मैदानाच्या सलामी आलेला बॅटर ज्यावेळेस मात्र मयूर बाद झाला असं वाटलं होतं की हा सामना आता झुकणार की काय टीम मोहपाडाच्या खात्यामध्ये, परंतु असं नाही आहे. कारण सनी राणे जो यंगस्टर खेळाडू आहे काळोख्या रात्री देखील त्याच्यावरती विश्वास दाखवते टीम मेहरंजाड. आणि आतापर्यंत मी म्हणेन चांगली बॅटिंग त्यांनी केली आहे. गोरदास दिनेश षटक क्रमांक 3 घेऊन तो दाखल झाला. वेगळी रणनीती तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली टीम मोहपाडा संघाच्या माध्यमातून, कारण जिथे दिनेशचा वापर करायला अभाव होतं तिथे विकीचा वापर केला आणि विकीने धावा देखील या मॅचमध्ये भरपूर खर्च केल्या. तब्बल 21 धावा आतापर्यंत खर्च केल्या विकीच्या माध्यमातून. गोलंदाज सज्ज होतोय. पहिला बॉल ऑन साइडला खेळलाय, फटका फसलाय, अरुण जज करतोय. दरम्यान धाव इथे घेतल्या जातील, 2 धावा मिळतील. थँक्यू सो मच. खर तर इरंदाड संघ मैदानाच्या मध्ये खेळतोय, परंतु आमचे बाचेश्री नचिकेत मेहर जे आई एकविरा मातेच्या पालखी सोहळ्यासाठी दाखल झालेत, परंतु त्यांच्याकडून शुभेच्छा येतात टीम इरंदाड संघासाठी आणि सनी राणेसाठी खास करून शुभेच्छा आलेत. आणि आमचे जवळचे मित्र जितू घाबट अर्थातच अंबेशूचे बाळा, हे बाळा नाही आहे बम का गोला आहे. आणि त्यांच्याकडून कॉमेंट्री बॉक्ससाठी खरं तर राहुल चव्हाण यांच्यासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज झालाय. त्यांचे आम्ही आभार व्यक्त करू या स्पर्धेच्या माध्यमातून, कारण ते आमचे बदलापूर समालोचन समितीचे सदस्य आहेत. गोरदास सज्ज होतोय. विकेट करण्याचा प्रयत्न, शरीरावरती बॉल आदळतोय, धाव घेण्याचा प्रयत्न, धावा कशाही येवत परंतु धावा येणं जरुरी आहे टीम इरंदाड संघासाठी. दरम्यान तुम्ही पाहताय पुन्हा एकदा डॉटबॉलची आता समाप्ती होत असताना षटक क्रमांक 3 आता मार्गस्थ या मॅचमध्ये तुम्ही पाहता आतापर्यंत जवळजवळ 2 चेंडू टाकले, त्यामध्ये 3 धावा खर्च करत असताना दिनेश भालेराव या खेळाडूला तुम्ही पाहू शकता. उंचापरा खेळाडू क्रिकेटवरती नितांत त्याचं प्रेम आणि आतापर्यंत मी म्हणेन कुठेतरी थोडंसं महागडं ठरला होता विकी. 12 मध्ये 10 रोखायचे या मॅचमध्ये. गुरदास सज्ज होतात. 3 धाबा आलेत, आता 7 धाबांची गरज. 12 मध्ये 10 ची गरज होती. पंच चेंडू किती झालेत? 3 झालेत ना, मग बरोबर 4, कारण आमचे रितेश थोडेसे नवके आहेत त्यामुळे त्यांनी 1 चेंडू कमी लिहिला होता. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, इथे देखील एक सिंगल ऍड होईल. गुरदास सज्ज होतोय. इथे देखील बॅटची कड आहे, स्कोर लेगला बॉल ट्रॅव्हल होतोय, डीप मध्ये खेळाडू उपस्थित, एक चेकी सिंगल. एक सिंगल धाव इथे देखील जोडी जाईल, धावफलक जाऊन पोहोचते टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आतापर्यंत. चला 17 मिनिटं आता संपन्न झाले, त्यामुळे अंतिम षटकासाठी एक खेळाडू 30 वर्तुळाच्या आतमध्ये घ्यावा लागेल. पण लक्षात असू द्या धावफलक जाऊन पोहोचले आतापर्यंत 33 धावा. षटकातील काही चेंडूचा खेळ शिल्लक. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, यावेळेस यशच्या मागे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न जरूर होता, बाल बचावले. दरम्यान लेग बायच्या स्वरूपात एक चिकी सिंगल धाव इथे देखील जोडली जाईल आणि सिंगाच्या जोरावरती धावफलक जोडल्या गेल्या. अजूनही 6 चेंडूमध्ये आता 3 धाबाची गरज आहे. तर आपण त्यांना ताकीद द्या, अधिकचा वेळ खर्च करू नका, 6 मध्ये 3 ची गरज आहे, लगेच खेळायला आपण सुरुवात करा. एक खेळाडू 30 वर्तुळाच्या आतमध्ये घ्यावा लागेल, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे, कारण 15 मिनिटाचा अवधी होता, परंतु आता जवळजवळ 3 मिनिटं जास्त झालेत. चला टीम चेअरमन ढोके, गावदेवी अभेशू, आपण खेळाच्या दृष्टिकोनातून रेडी राहा.
क्षणाचाही विलंब न करता लगेच आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचे ज्यावेळेस हा सामना संपन्न होईल. सहा चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि आता गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज समीर येतात. समीर मेहर चला समीर थोडंसं वेळ कमी घ्या प्लीज, सहकार्य करा आयोजन कमिटीला. रन द विकेट साखी गिरवरती सनी. पहिला बॉल टप्पा पडला, बर्दा वगैरे निघून चालला. एससी रक्षकाच्या हातामध्ये डॉटबॉलची समाप्ती होत असताना पाठच्या बदनं भन्नाट बेग तुम्हाला पाहायला मिळेल या मॅचमध्ये. टार्गेट आपण पाहतो 34 धाबाचं, 34 धाबा इथे मात्र बनल्या गेल्या. 3 धाबाची अजूनही गरज आहे. पहिला बॉल निर्धाव फेकलाय समीर मेहरला तुम्ही पाहताय. समोर सनी राणे या मॅचमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. राऊंड द विकेट फुलटॉस बॉल होता, स्वीप करण्याचा प्रयत्न जरूर झालाय. दरम्यान एक चेकी सिंगल इथे एकवटी गेली आहे. दुसरीचा प्रयत्न होतोय आणि आता दुसऱ्या धावेचा प्रयत्न पोचतोय की काय. यस नयन बोराडेला आता इथून मैदान सोडावं लागेल. डायमंड डकचा तो शिकार ठरतोय कारण या मॅच मध्ये त्याने एकही चेंडू फेस न करता थेट मैदान सोडलंय. त्यामुळे आता डायमंड डकचा शिकार ठरत असताना फलंदाज बाद. इथे फटका चांगला आहे, धावा देखील चांगलाच मिळतील. चौकार येतोय. हा सामना जिंकलाय टीम नित्य 11 जयरमन एरंदळ संघानं. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर टीम फ्रेंडशिप मोहपाडा तुम्ही देखील चांगलं खेळलात, तुमचं देखील कौतुक.